निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल असं दिसतंय. साधारणतः निवडणूक आयोगाच्या संबंधीची फारशी शंका कधी यापूर्वी नसे, पण निवडणूक आयोगाच्या एका सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा ही प्रत्यक्ष जाहीर केली नाही. त्यामुळे आम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या बद्दलची काळजी वाटते. दुसरा प्रश्न हा आहे की या देशात एजन्सीज याचा वापर निवडणुकीला सामोरं राहणाऱ्या लोकांच्यासाठी यापूर्वी कधी फारसा केला जात नसे, पण आत्ता CBI असेल, ED असेल, अन्य एजन्सीज असतील, या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं. आणि तो गैरवापर आहे. याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर माणसांच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली, त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये लढल्याच्या नंतर शिवकुमार त्यांचं नाव, तर कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक 2चा सिनियर मंत्री त्यांना अटक करणं, त्याच्यावर ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ सच आहे की ईडीचा गैरवापर या सातत्याने केला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं. यापूर्वी अनिल देशमुख यांच्या ॲक्शन घेतली गेली. त्यांच्या संबंधी जो आरोप केला जायला की एका शिक्षण संस्थेला 100 कोटी रुपये त्यांनी घेतले, त्यासाठी त्यांना अटकही केली, तुरुंगात ठेवलं. आणि असं दिसतंय की ते 100 कोटी हा जो आकडा होता तो चार्जशीटमध्ये 1 कोटी रुपयाचा आहे आणि 1 कोटी रुपये चेकनी शिक्षण संस्थेला घेतलेली आहे. ती देणगी आहे, पण त्यासाठी अनिल देशमुखांना तुरुंगात लावला. तसंच सामनाचे संपादक संजय राऊत त्यांच्या बाबतीत असंच घडलं गेलं आणि त्यांचा आता कोर्टाचा निकाल काय लागेल तर बघतो, पण त्यांना जामीन मिळालेली आहे. ही एक प्रकारची दहशत ही निर्माण करण्याच्या बद्दलची पावले आहेत. आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही 2-3 दिवसात बोलवलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसतंय, त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं हे दिसतंय. त्यांच्यावरचा आरोप काय? त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना, तो साखर कारखाना विकायला कुणी काढला, सरकारने आणि बँकेने, आणि तिथं टेंडर मागवल्याच्यानंतर त्यांचं टेंडर काय 50-54 काहीतरी कोटीचं हायएस्ट होतं आणि त्या हायएस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली. आता तुम्ही सर्वांच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निम्म्यापेक्षा जास्त कारखाने हे 25 कोटीच्या आत विकलेले. म्हणजे 25 कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही आणि 54 कोटीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केलेली. याचा अर्थ स्पष्ट आहे की हा जाणीवून एखाद्या दुसऱ्या सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं, नवीन कसं करायचं, दहशत कशी निर्माण करायची याच्याबद्दलची ही पावले आहेत. आणि म्हणून ह्या एजन्सी विशेषतः ED आणि त्या संबंधी या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा जाणीवपूर्वक पावले टाकलेली दिसतात. आणि त्यांची माहिती मिळवली.
माहिती आता साधारणतः असं आहे की ही एन्फोर्समेंट डिपार्टमेंट 2005 ते 2023 हा 17 वर्षाचा काळ आहे. या काळामध्ये 2 सरकार येऊन गेली. एक आम्हाला लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे सरकार. या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस 5,906 या नोंदवल्या गेल्या.